नाव नाही सकाळ संध्याकाळ तुम्ही दारू नाही आलोय मग काय केली माझी बायको आहे माझी माझी बायको ती माझी आणि माझं केव्हा झालंय माझं काय जमता हो काय झालं ती आणि मला 10 मुलं आहेत 10 बापरे माझ्या काय केव्हा या काढून कमरे ढा काढतो लोक टाळ कमी त्याच्यावर बिलतो आता हे सांग ना मुतणारे मुलांचे मी देवपाना नको मला हो इल्या बाजून असाच काय धुमसान केला ना माझं गोळ करून टाकलं ना कैसून आणलं ते का ते मी नाही आणलोय मी त्या नातिक म्हातारीचं आणलोय काय तुझ्या बरोबर होतो ना असं मी कशा मरा म्हणतो हे का इल्यापासून असोच काय धुमसान घालता असा टाळबी बरे तोडून लावले आहेत कोणाची ते आंबे ना आता टाळी दे फक्त थोडी फक्त हा कलमाचे आंबे नाही हो म्हातारी खाली तुझ्या पण असतात ती पण अशी साधी का पण ती नाच पटकळली नाही आता बघ आता कधी मना गेला गिरायक होतो तू काय सांगणार आता एका फ्री आहे वाटत हा आता काय करणार ये ये म्हातारे हा इल ये चल चल त्याला जीव काढला माझा नाती काढलं ना गो माझा भाऊ यो भाऊ कुठं का शेजारीच वाटतो तो माझ्या घरात माझा भाऊ यो भाऊ गो माका भाऊ सोबत नाही कसो तू कसा तो कसा हे माका सांगा माझ्या घरात गहन खैसून कसून काही करून अंत घालते का ते अवन खातात का मी काय करू माका सांग हा अवन खाता मग तू काय खात मी शान खाते शान हा शान खाते तुका दे थोडा नका ते कच देते आता शान खाऊ गेली तिला आहे ना मग बाकी काय ना
तू जर बाहेर फिरत गेलं तर लोक तुमच्याकडे बघून काय म्हणतील माका? काय म्हणतली? काय म्हणतली? मस्जिदच्या गाण्यात लोट. लोडणंच झालं होतं का? मी काय करू आता ते का? हा? लोडणं जातो आता. भाग सांगा. पाठी बस नाही, बस, पाठी. पाठी काय काळजी घे. घे गाठी, गाठी घ्या, हे गाठी. ते का हात लावू नकोस. मस्त हा हा मस्त ते काय घेऊन येलोय. मस्त मी काय नाही हा. केलं मस्त मस्त आता माका कसं माहिती आहे. होय. हा बस ते जाग्यात. हो मस्त बस आहे. गळ्यात साखळी हा सोन्याची हा कोणाची नाही तर का पितळीची? हा कोणाची हा कोणाची आहे? कोणाची हा कोणाची आहे म्हणजे त्याची? हा ही गळ्यात साखळी मग गळ्यात म्हातारी साखळी सोन्याची हा. ए, माझं भाव दिसतं. ही पोरी अरे माका माहिती नाही. माहिती भाई पुढचं म्हातारीचे कान फुटले आता. आता मी आलो. पटी मेल्याच्या तोंडावरती काला जेवण विचारता ही पोरगी कोणाची म्हणून. ही पोरगी कोणाची तुका माहिती नाही? तुका माहिती नाही? मेलो सांगता माका माहिती नाही म्हणून. ही पोरगी कोणाची? ही पोरगी कोणाची? अरे मेला तुका ऐकू आता ही पोरगी कोणाची? ऐक तर मग. कल्याण टाकली कल्याण टाकली पोरगी कोणाची? कल्याण टाकली ही पोरगी जाऊ तुझ्या माता कोणाची बस. चल जाग्यावर बस चल. नातिक सोबत सांग चल बस जाग्यावर. बस मांडी घालते. तिला तुझ्या कानावर पडून दे. मी काय सांगलं? मी मांडणी करून घेत आणि या म्हणता मी मांडी घालतोय म्हणून सांगता. मांडी घालते. सगळे सांगा काय तर करून जाऊ लवकर लवकर. नाही आहे ना खूपच कमी आहे रे 4%. मी आता मांडी करून घेते हा. अरे या देवीच्या नावाने ठेवतोय. या घरच्या वशीगटाने एक पान ठेवतोय. या ठिकाणच्या ठिकाणदाराचे एक पान ठेवतोय. माझ्याकडे पण आहे. या पान ह्या निर्वशात ठेवतोय आणि या कुकल्या मागण्यात ठेवतोय. संताच्या नंतर ठेवतोय. ह्या दिवशी औषधाच्या नावाने ठेवतोय. हो माझो चिकवा तुमच्या दोस्ताच्या देवा. अगो जितेपणी तुझ्या औषध समजा होया जाऊया काहीतरी आमच्यासाठी आठवण ठेवले म्हणून माझ्या निरंकाराच्या नावाने असं म्हणतो. हरकत नाही. तुझ्या एक निरंकाराच्या नावाने आपण ठेवू. निरंकाराच्या नावाने वाचा तुझ्या बायकोच्या नावाने पण तेव्हा आता फक्त कोणी काय बोलायचं नाही. काय करशील ना माझ्या नाव करू नको. लवकर काय कठीण बरोबर करू. कोण काय बरा व्हाय ना. तेव्हा आता गाणं सांगतोय तेव्हा तुम्ही कसं काय म्हणायचा? होय महाराजा म्हणायचा. हे गप रे. बाय माझ्या देवी माझ्या औशी. चिरा पडली तुझ्या नाकावर. चिरा पडली याच्या नाकावर. याचा आता चिरा खोया होता. कपट दिसत नाही तुझा. जे मोठा हळकडी माझ्याकडे जाऊन बसलो. लोकराव म्हणा नको. लोकरावा घराला सांग बाया.
बाय माझ्या देवी माझ्या औशी ये, बस. मी खाताय तुका नाही, नाही, कुठे? मी बोलताय तुका होतं तिथे. अरे, जनावरच्या माकाशी ये, जातो. म्हातारी झोप घेऊ. झालं बरं उभं आहे ना. ते बघ, तुझी बायको माझ्या तुला दमदार टाकतो. तिला सोडून आणलोस ना. हा? आता काय करा मी? आता घबरावा. घबरावली जा. बाय माझ्या देवी माझ्या औशी क्या माझा बाबा? आता काय झालं तुला? ये, म्हातारी हिमालयात. काय तर झालं? फोडून टाकणार घबराव घबरावा. म्हातारी रामदेव म्हणून लक्षात ठेव. तिच्या घरात तिच्या म्हणून विचार करून दाखव. हा? माझा घबरावा आता घबरावा. अरे मी पुढे मी आता सांगला करतोय बाय माझी देवी माझ्या औशी या तुका नारळाचा फळ ठेवलेला असा ये, मेरी डोळी घेऊन पडे. अरे, मेलेला माणूस तुझ्या बायको कुबळ म्हातारे माझ्या बायको सवय तिला तुझ्या तोंडावर पडली बोंबतो पसंत बस तेव्हा आता काय बोलायचं नाही वय महाराजा म्हणायची बाय माझ्या देवी माझ्या औशी या तुका नारळाचा फळ ठेवलेला असा या सगळ्या देवांका याक बाण ठेवलेला असा त्या बाणावर तुम्ही राजी व्हावा आणि जागा झाड येडी बाकडी वाडी इली असा त्यांका बरा करण्यासाठी मी माझ्या वाड्याचा भाग मारतो असतोय तेव्हा वाड्याचा सोडून एक राजी हो मरा रे गाडी नाही त्या म्हणतोस गो देईन फसवल्या नो. काय सांगतो काय फसवीत नाही का किल्ल्यापासून मेल्या तुझ्या घरात पाऊल टाकल्यापासून बघतो काय झाला नाक माझा भिजवून घ्या धान्याच्या वासा हे माझा उगाच काय काय सांगतो मी दारू पितोय थोडा पाहिजे बाई माणूस म्हणून जप रावलाय समजला ना ज्या बोलता नाही तर कोणा फसा फसा दारी येतो वाशता समजलं का काय झालं तू काय खाल्ले 4 दिवस बरा नाही माहिती आहे ना. हा, कुठे एक पिशवी होती, पिशात बाटली होती ना, त्या बाटलीचा बुधवार औषध घेतलं त्या तुझ्या तोंडावर पडली माझे बाटले ठेवलंय पाणी घालून ठेवलं होते संध्याकाळी गावात म्हणून खाऊन मोकळा झाला आता काय करूया म्हातार तू घाबरा नको अरे घाबरू नको त्याच्या जरी नाही वाढत जर इलो तर मी काढतो वाढत जर माझ्या वस्तू त्याच्या अंगात येतलोय त्याची काळजी करून मारा येतात राहिली असत राजी काय करू तू राजी हो आता रे काळजी करू नको अरे कोण तू? अरे कोण तू? अरे कोण तू? ब्रह्मा संबंध सांगला आता कशाला लेकरा काय रे ही म्हातारी असा आता रे बोल काय घे काय म्हणजे दिसत नाही का हे बाहेरचा दिसता सगळा पण तुझ्या तोंडाने सांगितलेला बरा असता मी कशा दिलंय ना तुका समजत नाही येऊनच नको होय नाती घाललंस हो ना काय काळजी करू नको
माझ्याकडे जा येतला तर आपल्या पायावर उभ्या राहून दाखला तो पाया